दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक अशा ग्रंथराज दासबोधातील काही समासांचा आपण निरूपण करत आहोत। या समासांचा या ग्रंथाचा अभ्यास करता करता आपण या ग्रंथाच्या शेवटच्या दशकाला आज प्रारंभ करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेज याच्या माध्यमातून आदरणीय श्री प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांपर्यंत हा ग्रंथ जावा, या ग्रंथात ठेवलेला ठेवा तो लोकांपर्यंत पोचावा, एक वेगळी दृष्टी या निमित्ताने या ग्रंथाच्या अभ्यासासाठी मिळावी, हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन आपण जवळपास 4 महिन्यांपासून आपण हा व्याप केलेला आहे। आज या ग्रंथामध्ये जी 20 दशक आहेत त्यापैकी 19 दशक आपण काल संपवले। 19 दशकांचं विवेचन आपण पाहिलं। आज ग्रंथराज दासबोधातल्या शेवटचा जो दशक आहे
शेवटचे जे 10 समास आहेत त्याचं विवेचन, त्यावरचं चिंतन समर्थांच्या कृपेने, रामाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. हा जो दशक आहे, 20वा दशक, आपल्याला माहिती आहे की एका दशकामध्ये 10 समास असा 20 दशक, 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. शेवटच्या ग्रंथातल्या समासातल्या 10 ओव्या ज्या आहेत ते याचं पसायदान आहे, या ग्रंथाचं पसायदान आहे. हा जो शेवटचा दशक आहे, या दशकाचं आणि या दशकातल्या पहिल्या समासाचं नाव आहे पूर्णापूर्ण निरूपण. दशकाचं नाव पूर्णापूर्ण निरूपण आणि दशकातल्या पहिल्या समासाचं नाव सुद्धा पूर्णापूर्ण निरूपण. दशकाचं नाव तसं पाहिलं तर पूर्ण नाम असं आहे, पूर्ण नाम दशक. पूर्णापूर्ण, अपूर्णातून पूर्णाकडचा प्रवास आहे. मानवी जीवनाचा मृत्यू आणि पुन्हा जन्म हा जो प्रवास आहे तो अव्यक्ताकडून व्यक्ताकडे जाणारा प्रवास आहे. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे जाणं. मृत्यू झाल्यानंतर तो जो लिंग देह आहे, जगज्योती आहे, जाणीव, वासनामय जी जाणीव आहे ती अव्यक्त आहे, तिला देह नाहीये, वायू स्वरूपात आहे. पण मग हा जो लिंग देह आहे तो व्यक्त होण्यासाठी असा सगळीकडे शोध घेत फिरत राहतो. मला कुठं बसता येईल, मला कुठं बसता येईल. आणि त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या अतृप्त राहिलेल्या वासनांप्रमाणे तो एखाद्या जीवामध्ये प्रवेश करतो. त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. याचा जन्म होतो. जो आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय त्याला, निर्बुजल्यासारखे. निर्बुजल्यासारखे. त्याला श्वास घेता येत नाही, स्वतःहून काही खाता येत नाही. अत्यंत अरुंद जागेत त्याला त्याचा देह सांभाळून ठेवावा लागतो. आणि त्या अवस्थेमध्ये तो म्हणतो की भगवंता मला यातून सोडव, मी पुन्हा इथे येणार नाही. सोहम सोहम सोहम. तू म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे, मला इथून सोडव, मी तुझा आहे, मी पुन्हा इथे येणार नाही, असं तो म्हणत असतो. यथावकाश वेळेप्रमाणे तो जेव्हा जमिनीवर येतो, धरतीवर येतो, त्याची अधोगती होते. आहे त्या जागेवरून तो खाली घसरतो. समर्थ म्हणतात
हे सगळंच ऐसा यासा जिन्साना पाहता कळो येते मना. याचं रॉ मटेरियलच नासके म्हणाले. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गोळ आणि त्यापासून याची उत्पत्ती आहे आणि नंतर अधोगती आहे. जन्म होताना अनेक यातना आहेत. आपण स्वगुण परीक्षेमध्ये पाहिलं कसा तरी जन्म होतो आणि ती जी अधोगती आहे जन्म होत असल्यापासून त्याच मार्गाने तो जातो. फार क्वचित फार विरळा लोकांना ऊर्ध्वगतीचा रस्ता सापडतो मनुष्य देहात आल्यानंतर. बाकी बहुसंख्य प्राणी 99% लोक तर अधोगतीनेच जातात. तो अपूर्ण असतो. मी देह आहे, मी देह आहे, कोहम 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 असं म्हणतो. मग कुणीतरी म्हणतो तू माधव आहेस, तू विजय आहेस, तू कमल आहेस, असं कुणीतरी त्याला नाव देतो. तू याचा मुलगा आहेस, तू याची मुलगी आहेस, याचा बाप होणार आहेस, याची बायको होणार आहेस, तिचा नवरा होणार आहेस. आणि त्याच गुंत्यामध्ये ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. आपलं ध्येय काय आहे? आपण कशासाठी इथं आलो? आपल्याला काय साध्य करायचंय याचा पूर्ण विसर त्याला पडतो. आणि त्याला कायम वाटत असतं की मी अपूर्ण आहे, मी अपूर्ण आहे. पण जेव्हा त्याला अपूर्ण वाटायला लागतं काही क्षणभर लगेचच मायेचा पगडा येतो आणि त्याला या मोहमयी मोहजालेमध्ये भ्रमामध्ये त्याला तो गुंतवून टाकतो. मग त्याच्या मनामध्ये जी शंका पसरलेली आहे की मी कोण आहे, मी अपूर्ण आहे, मला पूर्णत्वाकडे जायचंय, मला शाश्वत सुख पाहिजे, त्याच्यापासून तो परावृत्त होतो. मग पुन्हा तो देहभावनेवर येतो. मी म्हणजे ह्याचा बाप, मी म्हणजे तिचा नवरा, मी म्हणजे ह्याचा बायको, मी म्हणजे ह्याचा बाप, मी म्हणजे काय काय नाती लागतात सगळी. मी देह आहे ही अपूर्णत्वाची जाणीव आहे. आपल्या दशकाचं नाव आहे पूर्णापूर्ण. अपूर्णातून पूर्णत्वाकडे जाणं. खरं तर हा दशक म्हणजे पहिले जे 10 दशक आहेत, ग्रंथराज दासबोधातले पहिले 10 दशक, त्याचा उपसंहार आहे, त्याचा सार आहे, त्याची उजळणी आहे, त्याचा एक्स्ट्रॅक्ट आहे. हा दशक म्हणजे पहिल्या 10 दशकांचा एक्स्ट्रॅक्ट आहे. आपल्याला माहिती आहे 11व्या दशकापासून ग्रंथराज दासबोधांनी कलाटणी घेतलेली आहे, एक नवीन आयाम. त्याला लोकसंघटनेची झालर लागलेली आहे. ज्ञानी महंत साधना करणारा साधक सिद्ध पुरुष त्याचं जे महावस्त्र आहे त्याला सोन्याच्या जरीची जरी झळाळी लावावी, काठ लावावा, त्याप्रमाणे लोकसंग्रहाचा काठ त्यांनी समर्थ रामदासांनी अशा ज्ञानी पुरुषाच्या जीवनाच्या महावस्त्राला लावला. आणि 11व्या दशकापासून असा ज्ञानी महंत मठपती लोकसंग्रहासाठी, समाज शरण वृत्तीनं, राष्ट्रोद्धारासाठी आपलं जीवन व्यतीत करतो. हे समर्थांनी प्रत्येक समासात आपल्याला संदर्भ देऊन पटवून दिला. मी अपूर्ण आहे, मला पूर्णत्वाकडे जायचंय. माझा ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास पूर्ण झालाय, म्हणून मी आता पूर्ण झालो आहे. मी आता अपूर्ण नाहीये, मी देह नाहीये, मी आता ब्रह्म आहे. ब्रह्मस्थिती ही पूर्ण स्थिती आहे. समर्थांना माहिती आहे आता की ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास झाल्यानंतर
हा साधक जो आहे, माझा शिष्य जो आहे, तो पूर्ण झालाय, म्हणून पूर्ण निरूपण. याची जी प्रचिती आहे, समर्थ म्हणतात की आता तुला प्रचिती घेता आली पाहिजे, तुझा अनुभव आला पाहिजे तुला की तू परब्रह्म स्वरूप झालास. आणि अनेक संदर्भ समर्थांनी या पुढच्या 10 समासांमध्ये या संदर्भात दिलेले आहेत. आत्मसाक्षात्काराचा अनुभव आपल्याला आला पाहिजे असं समर्थांचं ठाम मत आहे. आत्मसाक्षात्कार ही चौथी आणि शेवटची पायरी आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी साधना आपण करतो त्यामध्ये श्रवण, मनन म्हणजे चिंतन, त्यानंतर निधिध्यास, आचरणामध्ये बदल होणं आणि आत्मसाक्षात्कार, पूर्णावस्था. मी देह आहे पासून सुरुवात झालेली प्रक्रिया, तो रस्ता, तो प्रवास, मी परब्रह्म स्वरूप आहे, इथपर्यंत होणं म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. या समासामध्ये 2 मुख्य प्रश्न समर्थांनी चर्चेला घेतलेले आहेत. यामध्ये समर्थ असं विचारतात की निर्गुण ब्रह्म आणि दृश्य वस्तूच्या व्यापकपणात काय फरक आहे. दृश्य वस्तू व्यापक आहे. कोणती दृश्य वस्तू? पंचमहाभूत जी आहे ती व्यापक आहेत ना. दृश्य वस्तू, एखादी वस्तू, टेबल, खुर्ची, कॉट, घर, हे व्यापक नाहीये. पण पंचभौतिक ही व्यापक आहेत. अग्नितत्व, वायुतत्व, आपतत्व किती व्यापक आहे. व्यापक आणि विशाल याच्यामध्ये काय फरक आहे? मग ती परब्रह्म स्वरूप व्यापक आहे म्हणत असताना ही तत्व त्याला लागू पडतात का? ती व्यापकता यांना लागू पडते का? असा एक प्रश्न या ठिकाणी आहे. त्याचं उत्तर असं आहे की विशाल असणं आणि व्यापक असणं यात फरक आहे. 2 शब्द आहेत, विशाल असणं आणि व्यापक असणं. पृथ्वी, वायू ही दृश्य तत्व विशाल आहेत पण व्यापक नाही आहेत. विशाल आहेत पण व्यापक नाही आहेत. पृथ्वी तत्व पृथ्वीच्या वर गेल्यानंतर कुठे येते तत्व? मान्य आहे की पृथ्वीचा एक कडा किंवा काठ आपल्याला नाही सापडणार, कारण पृथ्वी गोल आहे. मला जिथं पृथ्वी संपत्ती असं वाटतंय तिथून पृथ्वी चालूच होतीये, कारण ती गोल आहे. त्यामुळे तिचा एक सरळ जर पठार असतं तर आपण कडेला गेलो असतो आणि म्हणालो असतो की ह्याच्या पुढे पृथ्वी नाहीये. पण तसं होत नाही. पण त्यात जर पृथ्वीच्या वरून उड्डाण घेऊन जर आपण अंतराळात गेलो तर तिथं कुठं पृथ्वी आहे? पृथ्वी, वायू सुद्धा एका ठराविक उंचीपर्यंत आहे. त्यानंतर वायू कुठे आहे? ही तत्व विशाल आहेत पण ती व्यापक नाहीयेत परब्रह्मासारखी. या तत्वांच्या अस्तित्वाला मर्यादा आहे. अग्नी कुठपर्यंत आहे, आपतत्व कुठपर्यंत आहे, त्याला मर्यादा आहेत. सगळीकडे आपतत्व आहे का? जमिनीमध्ये आहे, समुद्रामध्ये आहे, पण प्रत्येक ठिकाणी आपतत्व नाहीये, म्हणून त्याची व्यापकता मर्यादित आहे. तसंच समर्थ म्हणतात मन किंवा त्रिगुण हे दृश्य नसले तरी अत्यंत विशाल आहेत. मन हे एक इंद्रिय आपल्याला माहिती आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी भगवंतांनी सांगितलंय. ते व्यापक तत्व आहे, विशाल तत्व आहे पण व्यापक नाहीये. त्याला समर्थांनी एक फार गोड शब्द वापरलाय, एकदेशी. आपण सद्गुरु स्तवनामध्ये पाहिलंय की नदी ही एकदेशी आहे. तिची तुलना केलेली आहे सद्गुरूंसोबत. एकदेशी आहे.
ती एकीकडेच प्रवाह करत राहते, पवित्र आहे, पण एका बाजून निघते आणि दुसऱ्या बाजूला जात राहते, उलटी येत नाही ती. सद्गुरु तसं नाही. सद्गुरु तत्व हे व्यापक आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आत्मा सगुण आहे का निर्गुण आहे, किंवा ते निरंजन तत्व आहे, यापैकी नक्की काय आहे? समाज तसा अवघड आहे. कारण आता समर्थांना माहिती की आता कथा, दाखले, दृष्टांत, गोष्टी आता बास झाल्या. आता सगळे शिष्य परिपक्व झालेले आहेत. झाले साधनाचे फळ. एवढी साधना झाली 19 दशकांची. समर्थ असं म्हणतात, जीव हा अज्ञानी असून सगुण आहे, त्याला रंगरूप नाम आहे, तो अज्ञानी आहे. देहबुद्धीत आहे म्हणून अज्ञानी आहे, त्याला आत्मज्ञान नाहीये. जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा तो देहातीत होतो. तो जगतो सामान्य माणसाप्रमाणे, पण त्याचे सगळे विचार, त्याची वृत्ती, त्याचे आचार सगळे देहातीत होतात. जीवनमुक्त, नित्यमुक्त. समर्थांनी 4 प्रकार सांगितलेत आपल्याला. समर्थ या समासात म्हणतात, जीव हा अज्ञानी आहे आणि सगुण आहे, तर ईश्वर ज्ञानी आहे आणि सगुण आहे. आणि परमेश्वर केवळ ज्ञानी आहे, तिथं सगुणता नाहीये, आकार, रंग, रूप काहीही नाहीये, केवळ ज्ञान. समर्थ पुढे म्हणतात की जेव्हा त्याचे द्रष्टेपण संपते जीवात्म्याचे, तेव्हा तो निर्गुण किंवा निरंजन होतो. या समासामध्ये ओवी क्रमांक 22 आणि 23 मध्ये रामदास स्वामींनी अज्ञान, विपरीत ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान या 4 व्याख्या आपल्याला या समासातल्या ओवी क्रमांक 22 आणि 23 मध्ये सांगितल्या. समर्थ म्हणतात, एक वेळ अज्ञान परवडलं, पण विपरीत ज्ञान अत्यंत घातक आहे. याची आपल्याला अनेक वेळा प्रचिती येते. जेव्हा काही माहिती नसतं आपल्याला, अज्ञानात आनंद आहे म्हणतो का नाही आपण, पण समजा कुणी काही गैरसमज करून दिला, माझ्याबद्दल कुणी काही वाईट बोलत असेल, जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मला काहीच वाटत नाही. पण समजा मला कुणी सांगितलं की त्यांनी तुमच्याबद्दल असा असं बोलला बरं का, मी ऐकलं हे. आता वस्तुस्थिती तशी नसेलही, पण ते जे विपरीत ज्ञान माझ्यापर्यंत येतं, त्यामुळे माझी मानसिकता बिथरून जाते. मला राग येतो, माझ्या मनामध्ये विषाद निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. म्हणून समर्थ म्हणतात, अज्ञान एक वेळ परवडलं, पण विपरीत ज्ञान नको. असा हा समास. आणि दुसरा आहे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. समास पहिला आणि समास दुसरा असा आपण आज घेण्याचा प्रयत्न करूया. काही ओव्यांचं वाचन आणि त्यावरचं निरूपणही आपण पाहूया. दशक 20 समास पहिला, पूर्णापूर्ण निरूपण. अपूर्णातून पूर्णात्वाकडे जाणं ग्रंथराज दासबोधाचा शेवट ही फळश्रुती आहे, म्हणून पूर्णापूर्ण निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायो आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया. श्रीराम. निर्गुण ब्रह्मते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक, तरी हे सगटकी काय एक भेद आहे. श्रीराम. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान,
आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन श्रीराम. ओवी क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 3 मध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. समर्थ म्हणतात प्राणी व्यापक मन व्यापक. प्राणी व्यापक आहे का? पंचभूती देह आणि त्रिगुण अष्टधा प्रकृतीमध्ये मर्यादित असा तो प्राणी आहे. तो व्यापक कसा काय? पण त्याच्यामध्ये एक इंद्रिय आहे मन. म्हणून समर्थ म्हणतात प्राणी व्यापक मन व्यापक. मनाची गती स्थिती कुणाला सांगता येईल? एका क्षणात कुठल्या कुठे जाईल ते. मी इथंच बसलेलो असेल, ते औरंगाबादला जाईल, दिल्लीला जाईल, मुंबईला जाईल, अयोध्येला जाईल, श्रीलंकेत जाईल, अमेरिकेत जाईल. पृथ्वी आप तेज व्यापक. पृथ्वी आप तेज व्यापक आहेत. वायो आकाश त्रिगुण व्यापक अंतरात्मा मूळ माया. प्राण्यापासून मूळ मायेपर्यंतचा प्रवास एका ओवीमध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलाय. एकोहम बहुश्याम. माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. हे स्फुरण म्हणजे मूळ माया. कुणाला स्फुरण आहे? हे अंतरात्म्याला स्फुरण आहे. आणि त्याची शक्ती कुठली आहे? मूळ माया आहे. अनेक शक्ती त्याच्या अधिष्ठानावर कार्यरत आहेत. धनी कोठे दिसेची ना, तो तर कुठेच दिसत नाही. एखाद्या ऑफिस मधला बॉस किंवा जो मुख्य मालक असतो तो दिसतो का? शेकडो 200 100 200 300 500 स्टाफ त्यांचं काम करत असतो. तो काही सगळीकडे दिसत नाही आणि तो एका ठिकाणी राहतही नाही. आज इकडे या गावात आहे, उद्या त्या गावात आहे, परवा त्या राष्ट्रामध्ये बिझनेस टूर करत असतो. तो एका ठिकाणी राहत नाही. तो व्यापक आहे ॲज कम्पेअर टू सिक्युरिटी गार्ड. त्याच्या कंपनी मधला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो एकाच ठिकाणी आहे. क्लास 1 क्लास 2 ऑफिसरच्या बदल्या होतात. दर 2 वर्षाला, दर 3 वर्षाला. कुणाकुणाची तर वर्षाच्या आत बदली. राज्यकर्त्याशी नाही जमलं की द्या बदली करून. आमदार खासदाराशी नाही जमलं की द्या बदली करून. हातात सत्ता आहे. तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांनी बुडवल्या त्याच नावाचं कर्तृत्व बुडवायला राजकारणी मागे पुढे पाहत नाहीत. त्याचा अनुभव आपण नागपुरात घेतलेला आहे. अंतरात्म्याचं जे स्फुरण आहे ते मूळ माया शक्ती आहे. त्यानंतर आता उलटी ओवी वाचायची. सुरुवात जी केली प्राणीपासून, शेवटी आलो आपण मूळ मायापर्यंत. अंतरात्म्याची मूळ माया, अंतरात्मा त्याची मूळ माया, त्यानंतर त्रिगुण गुणक्षोभिणी मूळ माया, गुणमाया, त्यानंतर पंचभौतिक म्हणजे मग ते समर्थांनी जे वर्णन केलेले पहिल्या ओवीमध्ये आकाश, वायू, तेज, पृथ्वी, त्रिगुण आणि पंचमहाभूत यांचा कर्दम चिखल आणि शेवटचं जे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आणि त्यानंतर प्राण्यांची उत्पत्ती, वनस्पतींची उत्पत्ती. म्हणून सुरुवात पहिल्या ओवीची आहे प्राणीपासून आणि शेवट आहे अंतरात्मा मूळ माया. श्रोते तुम्ही विचक्षण. एक शीत चाच पिता. भात सगळा शिजवून तपासून बघायची गरज नाही. एका शीतावरनं लक्षात येतं भात शिजलाय का नाही. आमचे बिंदू माधव जोशी म्हणायचे, आम्ही कार्यकर्ते समोर बसले की ते म्हणायचे तुम्ही फार हुशार आहेत, बेरकी आहेत, समजने वाले को इशारा काफी है, असं ते म्हणायचे. पुढच्या ओवी 2 आणि 3 मध्ये प्रश्न आहेत. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक.
अहो, पृथ्वी व्यापक आहे, आकाश व्यापक आहे, तेज व्यापक आहे, वायू व्यापक आहे, मन ते एक इंद्रिय व्यापक आहे. मग प्रश्न असा आहे की निर्गुण ब्रह्म हे व्यापक आहे, हे सगळंच व्यापक आहे का? तरी हे सगट की काय एक, हे सगळे सरसकट आहेत का? गधे घोडे सब 12% आहे क्या? हे सरसकट एकच आहे का भेद आहे? प्रश्न आहे याच्यामध्ये, या ओवीमध्ये. तरी हे सगट की काय एक भेद आहे का काही फरक आहे? तिसऱ्या ओवीमध्ये आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन श्रीराम. आत्मतत्व सुद्धा व्यापक आहे, त्या परब्रह्माचा अंश आहे, त्या बिंबाचं प्रतिबिंब आहे. मग हेही व्यापक आणि तेही व्यापक आहे का? यांच्या व्यापकपणामध्ये फरक आहे? हा श्रोत्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आता हा जो आत्मा समर्थांनी इथं वापरलाय, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन, तो सगुण आहे का निर्गुण आहे का निरंजन आहे? ही काय भानगड आहे? सगुण निर्गुण आतापर्यंत आम्हाला माहिती होतं, हे निरंजन काय भानगड आहे? त्याच्या विवेचन पुढच्या ओव्यांमध्ये आहे. 2 प्रकार, एक सगुण आत्मा, मुख्य 2 प्रकार, सगुण आणि निर्गुण. जो साक्षी आहे, आपल्याला माहिती आहे सत्वगुण 2 आहेत, एक शुद्ध सत्वगुण आणि एक शबल सत्वगुण. रजोगुण 2 आहेत, शुद्ध रजोगुण, शबल रजोगुण. रजोगुणी माणूस काय करील? अनेक उचापती करत राहील. हा बिझनेस झाला, तो पार्ट टाइम व्यवसाय, अजून एखादं दुकान टाकील इलेक्ट्रॉनिक्सचं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगला फायदा होऊ लागला की मग तो म्हणेल अरे ह्याची केबलची दुकानं टाका. केबलमध्ये मिळालं की तो म्हणेल इलेक्ट्रिकलचं दुकान टाका. असा तो व्याप वाढवत जातो. हा शबल रजोगुणी आहे. आणि एखादा शुद्ध रजोगुणी काय करतो माणूस? एखादं संघटन काढतो, समाजाच्या विकासासाठी धडपडतो. नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ही शुद्ध रजोगुणाची चळवळ आहे. अनेक मठांची निर्मिती, अनेक मठपतीं तयार करणे, खूप प्रवास करणे, दासबोध अभ्यास मंडळ उभे करणे, हे सगळं शुद्ध रजोगुण आहे. जो सगुण आत्मा आहे तो शबल आहे, तो साक्षी आहे. साक्षी अर्थात शबल म्हणजेच सगुण आत्मा की जो देहामध्ये आहे, अष्टधा प्रकृतीमध्ये जो आहे. दुसरा आहे साक्षीत्व मलरहित निरंजन आत्मा. साक्षी भावना नाहीये, पाहणारा सुद्धा नाहीये. साक्षी म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपण त्याची चर्चा केली आहे की स्पेनमध्ये, इटलीमध्ये अनेक लोक मृत्यू पावले, त्यांचा खच पडला प्रेतांचा. आपण साक्षी भावनेने पाहिलं. पण माझ्या कॉलनीमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या परिचितामध्ये जर कुणी गेला तर त्याचं दुःख मला होईल, मला धक्का बसेल, वाईट वाटेल. थोडा वेळ का होईना पण वाईट वाटेल. इथं साक्षी भावना आहे. मी पाहतोय, समर्थ म्हणताय साक्षीत्व मलरहित तो निरंजन आत्मा आहे. श्रोता संदेही पडिला, तेणे संदेह वाढला, अनुमान धरून बैसला, कोण तो कैसा श्रीराम. समर्थ म्हणताय श्रोत्याच्या मनात संशय आला, आता प्रश्न निर्माण झाला. आणि एकदा प्रश्न निर्माण झाला की त्याच्या भोवती अनेक प्रश्न पिंगा घालत फिरतात. तेणे संदेह वाढला.
श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. संशय घेतला, श्रद्धा कमी झाली, निष्ठा कमी झाली, मनामध्ये विकल्प आले, मनामध्ये भ्रम निर्माण झाले की समजायचा अधोगतीची सुरुवात आहे. श्रद्धा ठेवायची. एकदा मानलंय ना आपण, समर्थांना मानलंय, मग समर्थांचा दासबोध मला जे काही सांगेल त्याप्रमाणे मी वागेन. माझ्या आचरणात मी बदल करीन. आता इकडे तिकडे पाहणार नाही. उद्धव सुतांच्या चरित्रातला प्रसंग आहे. एक शिष्य तिरुपतीला जाऊन आला आणि त्यांनी पत्र लिहिलं. वर लिहिलं श्री व्यंकटेश प्रसन्न, खाली लिहिलं श्रीराम समर्थ. पत्र लिहिलं, खाली लिहिलं जय जय रघुवीर समर्थ. उद्धव स्वामींनी त्या शिष्याला बोलावून त्याचं ताडण केलंय. एकदा श्रीराम समर्थ धरल्यानंतर पुन्हा व्यंकटेश प्रसन्न कशासाठी पाहिजे? श्रद्धा डळमळीत आहे का? म्हणून समर्थ म्हणतात, श्रोता संदेही पडिला तेणे संदेह वाढला. अनुमान धरून बसला कोण तो कैसा. नुसते मनामध्ये प्रश्न, तर्क. ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका. प्रगट करून विवेका, प्रत्यये पहावा श्रीराम. शरीर पाडे सामर्थ्य पाडे, प्राणी व्याप करी निवाडे. परी पाहता मना एवढे, चपळ नाही श्रीराम. कोण चपळ नाहीये? समर्थ म्हणतात, शरीर पाडे सामर्थ्य पाडे. ज्याचं जेवढं शरीर आहे, ज्याचं जेवढं सामर्थ्य आहे, शरीर कदाचित लहान असेल, सामर्थ्य जास्त आहे. शरीर मोठं आहे, सामर्थ्य कमी आहे, धावपळ कमी आहे. शरीर पाडे सामर्थ्य पाडे. शरीराच्या सामर्थ्याप्रमाणे, सामर्थ्याच्या सामर्थ्याप्रमाणे किती कॅपॅसिटी आहे, किती ॲबिलिटी आहे, त्याप्रमाणे प्राणी व्याप करी निवाडे. माणसं व्याप करतात आपल्या बुद्धीच्या बळावर, आपल्या शरीराच्या बळावर. परी पाहता मना एवढे चपळ नाही. पण त्याच्यात जे मन आहे, त्या मना एवढं ते शरीर नाही चपळ. मन क्षणात कुठल्या कुठे जाईल, शरीर जाऊ शकतं का? चपळपण एक देशी, पूर्ण व्यापकता नव्हे त्याशी. मनाचं चापल्य कसं आहे? एका दिशेकडे आहे. श्रीलंकेत जायचं, श्रीलंकेत जाईल. ते उत्तरेकडे नाही जाणार. मग एका वेळी एकाच ठिकाणी जाईल. एकाच वेळी अनेक ठिकाणी जाता येईल का त्याला? आपण मनाने अमेरिकेत गेलो, त्याच वेळी कंबोडियामध्ये जाता येईल का? त्याच वेळी भारतात राहता येईल का? नाही होत तसं. म्हणून समर्थ म्हणतात, चपळपण एक देशी, पूर्ण व्यापकता नव्हे त्याशी. अनेक ठिकाणी अनेक वेळा जाता येणं ही व्यापकता आहे. पाहता पृथ्वीच्या व्यापाशी सीमा आहे. इथं सांगितलंय समर्थ रामदासांनी. पृथ्वीचा व्याप किती आहे माहिती आहे? 100-150 देश या पृथ्वीच्या पाठीवर आहेत. समुद्र आहेत अनेक की ज्यांची खोली माहिती नाहीये. पण याला मर्यादा आहे. तैसेची आप आणि तेज, अपूर्ण दिसती सहज. वायो चपळ समज, एकदेशी श्रीराम. याचप्रमाणे समर्थ म्हणतात, पृथ्वीप्रमाणे आप आणि तेज अपूर्ण दिसती सहज. तुम्ही विचार करून पहा, पाणी सगळीकडे नाहीये. मंगळावर आपण जाऊन किती वेळा किती लोकांनी पाहिलंय, पाणी सापडतंय का, पाणी सापडतंय का? पाणी नाहीये. अपूर्ण दिसती सहज, वायो चपळ समज एक देशी. पण या पंचमहाभूतांपैकी सुद्धा वायू हा चपळ आहे. आकाश तत्वामध्ये, पृथ्वी आकाश तत्वात नाहीये. आप नाहीये. गगनानी निरंजन, ते पूर्ण व्यापक सघन. कोणी एक अनुमान, तेथे असे चिना श्रीराम.
त्रिगुण गुण क्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एकदेशी तया पूर्ण व्यापकता न घडे श्रीराम। त्रिगुण गुण क्षोभिणी माया, मूळ माया, त्यानंतर गुण माया की ज्यामध्ये त्रिगुण सुप्त अवस्थेत आहेत आणि त्याला समर्थांनी गोड नाव दिलेलं आहे गुण साम्यावस्था। सत्व रज तम एकाच लेवलला आहेत, त्याला गुण साम्य अवस्था आहे। जेव्हा त्यांचा क्षोभ होतो तेव्हा ते कमी जास्त होतात आणि त्याप्रमाणे ती वृत्ती त्या प्राण्याच्या अंतःकरण पटलावर काम करते। त्रिगुण गुण क्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एकदेशी तया पूर्ण व्यापकता न घडे। सिद्धांत काय? जे अपूर्ण आहे आणि एकाच वेळी एकाच स्थानावर असते ते व्यापक त्याला म्हणता येत नाही। त्याप्रमाणे पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश हे सगळे एकाच स्थानावर आहेत, ते सर्वत्र नाही आहेत म्हणून ते व्यापक नाही आहेत। आत्मा मन अत्यंत चंचल चपळ तरी हे व्यापक नव्हेची केवळ सुचित अंतःकरण निवळ करून पहावे श्रीराम। समर्थ म्हणतात आत्मा हा अंतरात्मा आहे। अंतरात्मा मन अत्यंत चपळ आहे, खूप चपळ आहे ते, तरी हे व्यापक नव्हेची केवळ, पण हे व्यापक नाहीये। हे व्यापकत्व कुणाशी तुलना करतायत समर्थ? परब्रह्म स्वरूपाशी तुलना आहे ही सगळी। त्याचं व्यापकत्व किती आहे? तो तर दशांगुळे उरलाय सर्वत्र व्यापून, आणि तो भगवंत असं म्हणतो की माझ्या एका अंशावर हे जग चाललेलं आहे, बाकीचे 99 अंश कुठे आहेत? त्याचा थांग पत्ता लागेल का? ती व्यापकता आहे। सुचित अंतःकरण निवळ करून पहावे। केवळ, निवळ म्हणजे केवळ, सुचित अंतःकरण, सु अधिक चित्त, याचा अभ्यास करून पाहिलं पाहिजे। अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चहूकडे श्रीराम। उदाहरण घ्या पाण्याचं। पाताळी आहे, जसजसं आपण खोल जाऊ तसं पाण्याचे झरे लागतील। अंतराळी आहे का? अंतराळात नाहीये पाणी, नाही तर सगळीकडे वस्ती झाली असती। म्हणून तर शोध चालू आहे, जिथं पाणी मिळेल। आपण दासबोधामध्ये शिकलेलो आहोत, भूमी, पृथ्वी आणि पाण्याचा संयोग झाला की तिथं आपोआप अंकुरण होत आहे, वनस्पतीचं अंकुरण होत आहे, जीवांचं अंकुरण होत आहे। पूर्णपणे वसत नाही चहूकडे, पाण्याचं उदाहरण जमिनीमध्ये आहे। पाताळी पाहता अंतराळी नाही, वर कुठे? पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही दश दिशा श्रीराम। कुठलंही तत्व घ्या, खाली आहे, वर आहे, डावीकडे आहे, उजवीकडे आहे, पुढे आहे, मागे आहे, असं व्यापकता आहे का त्याला? नाहीये। चौकडे निशाने मांडावी एकसरी कैसी सिवावी, या कारणे समजून उगवी प्रत्यय आपणाशी श्रीराम। समर्थ म्हणतात प्रत्यय घेऊन पहा। कशाचा प्रत्यय घ्या? कशाचा अनुभव घ्या? एक उदाहरण देत आहेत समर्थ, मार्मिक दृष्टांत आहे। कसं समजावून सांगावं? व्यापकता कशी समजावून सांगावी? जे मर्यादित आहे, हा देह मर्यादित आहे, अष्टदा प्रकृतीचा हा देह मर्यादित आहे। 4 ठिकाणं समर्थ म्हणतायत चहूकडे निशाने मांडावी। 4 निशाणं मांडायची, 4 बॉल ठेवायचे, 4 दगड ठेवले माझ्या भोवती, एकसरी कैसी सिवावी। एकाच वेळी 4 निशाणांना, 4 त्या दगडांना किंवा 4 ते जे चेंडू आहेत 4 बाजूला 4 ठेवलेले, त्यांना मला शिवता येईल का? एका वेळी 2 वस्तूंना शिवता येईल मला, 2 हात आहेत म्हणून। एकाच वेळी 4 बाजूला ठेवलेल्या निशाणांना किंवा वस्तूंना मला शिवता नाही येणार, मी व्यापक नाहीये, हे समजावून सांगायचं।
म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे समजवून उगवी प्रत्यय आपणाशी. अरे एक छोटं उदाहरण देतो म्हणताय, हे जमतं का तुला? तुझ्या समोर ठेवलेल्या 4 वस्तू आहेत 4 बाजूला, एकाच वेळी तू शिवू शकशील? शिवावी म्हणजे शिवणे, स्पर्श करणे. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला. वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेत आहे श्रीराम. समर्थ म्हणतात, सूर्याला सूर्योदय आहे आणि सूर्यास्त आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब आणि परब्रह्माचं प्रतिबिंब हे एक म्हणता येत नाही. आपण सूर्यस्तवनामध्ये पाहिलं की सगळे या सूर्याच्या खालून गेले. समर्थ म्हणाले, देवादिदेव, मोठमोठे राजे, सम्राट, नृपती, सामान्य माणसं या सूर्याच्या खाली जन्मले आणि सूर्याच्या खाली जात राहिले. किती व्यापकता आहे सूर्याच्या कार्याला तशी, पण परब्रह्म स्वरूपाची व्यापकता त्याला नाहीये. समर्थ म्हणतात, बुद्धिरूप जलामध्ये, बुद्धी हे जल आहे, एक गृहीत धरायचं. पाण्यामध्ये आपण सूर्याचा दृष्टांत पाहतो की नाही, प्रतिबिंब पाहतो की नाही? पाणी पाहतो, वर सूर्यही दिसतो आणि पाण्यातही सूर्य दिसतो. बुद्धिरूप जलामध्ये ब्रह्माच्या पडलेल्या प्रतिबिंबास जीवात्मा किंवा शिवात्मा असे म्हणतात. परब्रह्माचं प्रतिबिंब कुठे पडलंय? बुद्धिरूपी पाण्यामध्ये पडलेलं आहे, बुद्धिरूपी जलामध्ये. त्या परब्रह्माचं प्रतिबिंब पडलंय म्हणजे परब्रह्म आहे का? तो जीव स्वरूप आहे. पण जेव्हा तो व्यापकता घेतो, समजून घेतो, व्यापक म्हणजे तो काही व्यापक होत नाही. ग्रंथराज दासबोधाच्या अभ्यासाने जेव्हा तो व्यापक होतो तेव्हा तो शिवात्मा होतो, जीवात्माचा शिवात्मा होतो, अपूर्णाचा पूर्ण होतो. पण तो जरी शिवात्मा झाला तरी तो परब्रह्म होईल का? नाही. का नाही होणार? कारण तो शिवात्मा झालाय, तोही आहे आणि शिवात्मा पण आहे. जीवात्मा त्या जीवातून मुक्त झाला. मी देह नाहीये, मी शिव स्वरूप आहे. शिवानंद रूप शिवोहम शिवोहम. आद्य शंकराचार्यांचं आत्मषटक माहिती आहे आपल्याला. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी भाऊ नाहीये, मी कुठल्या जातीचा नाहीये, मी कुठल्या धर्माचा नाहीये, मी कुणाचा बाप नाहीये, मी कुणाची आई नाहीये, मी कुणाचं नातू नाहीये, पंतू नाहीये, मुलगा नाहीये. मी कोण आहे? शिवानंद रूप शिवोहम शिवोहम. पण आता इथं अडचण काय? मी पण आहे आणि शिवात्मा पण आहे. मग जिथं द्वैत आहे, मग भगवंत म्हणतो ठीक आहे, तू तिथंच थांब. या समासामध्ये आपल्याला सगुण, निर्गुण आणि निरंजन की जे परब्रह्म स्वरूप आहे त्याची ओळख समर्थ करून देत आहेत. विषय क्लिष्ट आहे. इथं एक अधिकारी पुरुष पाहिजे की जो समजावून देईल या सगळ्या गोष्टी. मी आपला प्रयत्न करतोय. समर्थ म्हणतायत, बुद्धिरूपी जलामध्ये परब्रह्माचं प्रतिबिंब पडलंय, तो जीवात्मा आहे. आणि जेव्हा दासबोधासारख्या ग्रंथाचा, अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचा, संतांच्या साहित्याचा, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो तो जीवात्मा, तेव्हा त्याच्या मी का मर्यादित झालो? मी तर व्यापक आहे. अहम ब्रह्मा तत्वमसी. मग तो शिवात्मा होतो. पण शिवात्मा होतो आणि तोही आहे म्हणून तो निर्गुण परब्रह्म होऊ शकत नाही. पुढे समर्थ म्हणतात, घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष. तुळू जाता निर्गुणास साम्यता येते श्रीराम. समर्थ म्हणतात, केवळ साम्यता, उपमा देता येते.
तुळू जाता तुलना करताना घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस, दोहीचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा श्रीराम. गगन आणि हे मन कैसी होती समान, मननशील महाजन सकळी जाणती श्रीराम. समर्थांनी एक आपल्याला सूचक सांगितलं इथं. गगन आणि हे मन. बघा शब्दांची रचना कशी आहे. गगन आणि हे मन. मन कुठे आहे? इंद्रियानाम मनश्चास्मी. या देहामध्ये एक इंद्रिय आहे आणि त्याचे स्वरूप म्हणजे मी आहे, ते इथं आहे. हे मन आणि गगन. गगन आणि हे मन कैसे होती समान. ह्याला मर्यादा आहे, हे संकुचित आहे. पण मननशील महाजन सकळही जाणती. पण जे समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतात, विवर्ता विशेषा विशेष कळून घेतात, ते महाजन. जे सामान्य जन नाहीयेत ते महाजन आहेत. समर्थांनी आपल्याला महाजन म्हणले बघा. असे महाजन समर्थ म्हणतात मननशील, चिंतनानी, मननानी, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, ते सगळं जाणतात. सकळही जाणती. मन हे पुढे वावडे, मागे अवघे चिरिते पडे, पूर्ण गगनास साम्यता घडे, कोण्या प्रकारे श्रीराम. मन एका गोष्टीचा विचार करत पुढे 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 चाललं की मागे त्याला काही राहत नाही. ते एकाच दिशेने चालतं. त्याच्या डोक्यात एकच भरलेलं आहे, आता आज हे करायचंय, बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. मनाने ठरवलंय लॉकडाऊन चालू आहे, घरामध्ये बसून संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. मग विनाकारण मार्केटमध्ये जा, मित्राच्या घरी जा, बँकेमध्ये जा, पासबुक अपडेट करून आणा, मित्राच्या दुकानावर जाऊन बसा, गप्पा मारत बसा, गल्लीमध्ये जा, कुठल्या कार्यक्रमाला जा, चालेल का? मनाने ठरवलंय एक देशी, एकीकडेच. मन हे पुढे वावडे, मागे अवघेची रीते पडे, पूर्ण गगनात साम्यता घडे, कोण्या प्रकारे. पण गगन तसं नाहीये, आकाश व्यापक आहे. म्हणून परब्रह्म स्वरूपाला आकाशाची उपमा थोड्या प्रमाणात लागू पडते व्यापकत्वाच्या बाबतीत. पण विकार, मग तिथं गगनाला मागे पडावं लागतं. आकाशाला विकार आहेत. परब्रह्म ही अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ, दोन्ही एक केवळ, हे कैसे म्हणावे श्रीराम. अजून एक दृष्टांत दिलाय समर्थांनी. जसं वर सांगितलं चहूकडे निशाने मांडावी, एकसरी कैसी सिवावी, तसं समर्थ म्हणतात एखादा मोठा डोंगर आहे, त्याला आपण काय म्हणतो? अचल आहे, अचल पर्वत. आणि परब्रह्म सुद्धा अचल आहे, त्याला चलन नाहीये, प्रसारण नाहीये. चलन वलन प्रसारण काहीच नाही तिथं, ते सुद्धा अचल आहे. पण म्हणून पर्वत आणि परब्रह्म एक होतील का? कशाची बरोबरी करताय? ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान, तिन्ही कैसी होती समान, याचा प्रत्ययो मनन करून पहा श्रीराम. समर्थ म्हणताय ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान, या तिन्ही शब्दांमध्ये ज्ञान शब्द आलाय म्हणून ते सगळे सारखेत का? नाही होऊ शकत. फरक आहे, प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे, एकाचे एक श्रीराम. आपण पाहिलंय अनेक वेळा त्याचा सर्प, आपण रज्जू सर्पाचं उदाहरण घेतलेले. शास्त्र ग्रंथांमध्ये काही ठोकताळ आहेत, अनेक संतांनी हे संदर्भ वापरलेले आहेत. स्फटिक आणि रू,
त्यानंतर रज्जू सर्प, हे काही संदर्भ अनेक संतांनी वापरलेले. अंधार आहे आणि माहित नाही तिथं काय आहे, हे अज्ञान आहे. आपण त्या अंधारातून चाललेलो आहोत, अंधुकसा प्रकाश आला आणि आपल्याला दिसलं की काहीतरी वाकडं तिकडं रस्त्यात पडलेलं आहे. आपल्याला वाटतं तो साप आहे, हे विपरीत ज्ञान आहे. काहीच माहिती नाही, हे अज्ञान आहे. दोरी पडलेली आहे, तिचं साप दिसतोय, हे विपरीत ज्ञान आहे. आणि जवळ जाऊन टॉर्च मारली, विजेरी मारली, लाईट लावला, पाहिलं, अरे इथं दोरी आहे, हे ज्ञान आहे. आणि विज्ञान, ही दोरी मला चावणार नाही, दोरीपासून मला कसलंही भय नाहीये, हे विज्ञान आहे. अज्ञान, विपरीत ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान, अशा 4 व्याख्या समर्थांनी या समासात सांगितलेल्या आहेत. पण हे विज्ञान केव्हा होतं? ही सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरच होतं. ग्रंथाच्या अभ्यासाने होतं, सद्गुरूच्या कृपेने होतं. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एक शिष्य होता आणि समर्थ वगैरेची सगळी मंडळी बसलेली आहेत. एक मांत्रिक आला तिकडनं. तो पाहिजे ते रूप आणायचा. समर्थांनी एक दोरी पडलेली होती खाली, त्याला सांगितलं, म्हणाले हे काय आहे? तो म्हणाला दोरी आहे. ते म्हणाले तुला जमतं ना त्या दोरीला साफ करायला? तो म्हणला करतो की. त्यांनी ती दोरी उचलली, आपल्या झोळीत टाकली आणि झोळीतून काढलं तर साप निघाला. समर्थांनी एका शिष्याला विचारलं काय आहे ते? तो म्हणला झोळी बघू. झोळीत काही नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की ही दोरी आहे. तो म्हणाला स्वामी ही दोरी आहे, मिथ्या रूप आहे सापाचं. ते म्हणाले हो का, धर मग त्याला. त्यांनी घाबरत घाबरत त्याचं तोंड जे होतं त्या मांत्रिकाकडनं घेतलं आणि त्या सापाच्या तोंडाला गच्च धरलं. त्या सापाने काय केलं की त्याच्या हाताला विळखा द्यायला चालू केला आणि मनगटाला आवळायला चालू केलं. आता तो ओरडायला लागला. तो म्हणाला स्वामी हा माझा हात तोडून टाकील. ते म्हणाले तू म्हणालास ना हे मिथ्या सापाचं रूप आहे. तो म्हणाला पण आता माझा हात तुटायची वेळ आली आहे. मग समर्थांनी त्या मांत्रिकाला विचारलं ते काय म्हणाले? तो म्हणाला अहो ती दोरी तर आहे ना. तो म्हणाला बघ नीट तुझ्या हाताला काय येते? त्यांनी पाहिलं तर दोरी आहे, पण ही दोरी आहे, तो साप नाहीये. हे कुणाकडनं कळलं? तो जो मांत्रिक आहे याचा अर्थ सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर भय नाहीसं होतं. ते विज्ञान आहे. जाणणे नेणणे वेगळे केले, ढोबळे पंचभूतिक उरले, विपरीत ज्ञान समजले, पाहिजे जीवी श्रीराम. ढोबळे म्हणजे भ्रम. समर्थ म्हणतात जाणणे नेणणे वेगळे केले. मला ज्ञान झालंय, मी अज्ञानी आहे, हे सगळं बाजूला टाकून दिलं. ढोबळे पंचभूतिक उरले. आता काय राहिलं तिथं? केवळ सृष्टी, पंचमहाभूत आणि त्रिगुण. ढोबळे पंचभूतिक उरले, विपरीत ज्ञान समजले, पाहिजे जीवी. ह्या पंचमहाभूताच्या पसाऱ्यावर ही जी सृष्टी उभी राहिली आहे हे आम्हाला विपरीत ज्ञान आहे हे समजलं पाहिजे. आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. समर्थांनी दासबोधात सांगितलं का नाही? अरे जे झालंच नाही म्हणाले त्याचं काय सांगतो तू? म्हणून समर्थ म्हणतात सुरुवातीला जाणणे नेणणे वेगळे केले, काढून टाका बाजूला.
मनन करा, चिंतन करा. आत्तापर्यंत 19 दशक वाचले ग्रंथाचे. काय उजेड पडला, काय प्रकाश पडला. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. समर्थ म्हणतात हे जे ढोबळे दृश्य केर आहे, भ्रम निर्माण करणार, या पंचमहाभूतांच्या याचा जिनस वाचला. रॉ मटेरियल पंचमहाभूत आहे, त्याच्यावर उभा केलेलं ही सृष्टी विपरीत ज्ञान आहे. हे सगळं हे समजले पाहिजे जीवाला, आत्म्याला. मग त्याला जर हे एकदा समजलं तर तो पूर्णावस्थेकडे जाईल. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, जीवात्मा होय शिवात्मा, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा, जन्म घेतो श्रीराम. काय भानगड आहे हो. समर्थ म्हणतायत द्रष्टा साक्षी अंतरात्मा. अंतरात्मा कसा आहे? तो द्रष्टा आहे, साक्षी आहे, तो पाहतोय, केवळ पाहतोय काय चाललंय, कोण काय करतंय. पण तो कुठे, आपण एखाद्या खिडकीमध्ये बसलेलो असतो, रात्रीची वेळ आहे, खिडकी उघडलेली, आपण खिडकीला जाळी लावलेली आहे, रूम मध्ये अंधार आहे, बाहेर खिडकीमध्ये कोण बसलंय हे दिसत नाही. पण समजा बाहेर जर काही दोघं चौघं चोर आलेले असतील तर आपण काय करतो? फक्त पाहतो. आपण त्यांना चोरी करू नका म्हणत नाही, चोरी करा म्हणत नाही, पोलिसांना बोलवत नाही, आवाज देत नाही, कुणाला उठवत पण नाही. द्रष्टा साक्षी अंतरात्मा हे सगळं पाहतो आहे की हा जीवात्मा या देहाच्या बुद्धीमध्ये बसून, देहामध्ये देहाच्या मर्यादेत बसून काय काय करतोय, काय काय संकल्पना करतो, काय काय विचार करतोय. ही जस्ट लुकिंग, जस्ट ऑब्झर्विंग, नॉट लुकिंग, ऑब्झर्विंग. द्रष्टा साक्षी अंतरात्मा. जीवात्माची होय शिवात्मा. तो जीवात्मा असा विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे मी म्हणजे अंतरात्म्याचं प्रतिबिंब आहे, परब्रह्माचं प्रतिबिंब आहे, त्याचा अंश आहे. मी का अडकून पडलो या पंचभौतिक देहामध्ये? मग तो त्याची जाणीव व्यापक होते. मग तो समाजाचा विचार करायला लागतो, तो लोकसंघटक बनतो, लोकसंग्राहक बनतो, समाज शरण वृत्तीनं काम करतो. राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा उद्धार, राष्ट्राच्या उन्नयनासाठी धडपडतो. तो शिवात्मा आहे, त्याची जाणीव व्यापक आहे. पण पुढे समर्थ म्हणतायत, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. आता शिवात्मा म्हणजे कोण आहे? श्रीकृष्णाचं उदाहरण घेऊन चला आपण, कारण त्याचा संदर्भच पुढच्या ओवीमध्ये आलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा संदर्भ आहे. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे ऐसे हे वचन श्रीराम. संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. कुणाचं वचन आहे? शिवात्म्याचं वचन आहे. आणि समर्थ म्हणतात पुढे शिवात्मा जीवात्मा होतो. ही काय भानगड आहे? म्हणजे भगवान पुन्हा जन्म घेतात, घेतात धर्म संस्थापनार्थाय. माझ्या जन्म घेण्यात आणि भगवंताच्या जन्म घेण्यामध्ये फरक आहे. अवतारी पुरुषाच्या जन्म घेण्यात, माझ्या जन्म घेण्यात, माझ्या मरण्यात, अवतारी पुरुषाच्या मरण्यात फरक आहे. मी जगू शकत नाही म्हणून मरतो, आणि अवतारी पुरुष माझं काम झालेलं आहे, आता इथं काय काही काम करण्यासारखं राहिलेलं नाहीये, म्हणून तो निजधामी जातो. जसा जन्मण्यातला फरक आहे तसा मरण्यातला फरक आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. एका ठराविक कार्यासाठी जन्म घेतात, अवतार घेतात. भगवंताचं कार्य काय? सदा देव काजी झिजे देह ज्याचा. देव काजी, देवाचं काम काय? काज म्हणजे काम. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो तुम रघुवीर के दासा. पासा
तुम्ही भगवंताचं काम काय? दुष्टांचं निर्दालन करणे, सज्जनांचं संरक्षण करणे, हे भगवंताचं काम आहे. आणि त्या कामासाठी म्हणून संभवामी युगे युगे, मी अनेक युगांमध्ये अनेक वेळा जन्म घेतो, अवतार घेतो. जन्म घेणे, ते अवतार घेणे आणि इथून या पृथ्वी तलावरून जाणे हे माझ्या हातात आहे. म्हणून समर्थ म्हणतात, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे, ऐसे हे वचन श्रीराम. आत्मत्वी जन्म मरण लागे, मी आत्मा आहे ही जाणीव आहे, तोपर्यंत जन्म मरण आहेच आहे. मी आत्मा आहे म्हणलं की त्याचा अंश आहे, मी तो नाहीये. तो नाहीये, त्याचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे, म्हणून मी आत्मा आहे. पुढे समर्थ म्हणतात, आत्मत्वी जन्म मरण न भंगे. अंतरात्म्याच्या देहातील अस्तित्व, अंतरात्म्याचं देहातलं अस्तित्व म्हणजे जीवात्मा आहे. आपलं सर्व व्यापकत्व तो जाणतो. अरे मी विनाकारण अडकून पडलो ह्याच्यात, मी तर त्याचा अंश आहे, मी व्यापक आहे. तो शिवात्मा होतो, त्याची जाणीव व्यापक होते, संकुचित वृत्ती संपते. मग कुठे ऍक्सिडेंट झाला, कुठे भूकंप झाला, तिथं तो धावत जातो, पळत जातो आणि तिथं मदतीचं काम करतो. पुढे शिवात्मा आपले व्यापकत्व विसरतो आणि देहादी नामरूपाला सत्य मानतो आणि जन्म घेऊन पुन्हा जीवात्मा होतो. मग तो देवकीचा पुत्र होतो, वसुदेवाचा पुत्र होतो. तो तो व्यापक आहे ना, पण तो पुत्र रूपाने जन्म घेतो. भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण समर्थांनी इथं दिलेलं आहे. गुढार्थ दीपिकेमध्ये हा जो दुसरा चरण आहे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, गुढार्थ दीपिकेमध्ये असं लिहिलेले, आत्मत्वी जन्म मरण न लागे. आणि हे जास्त संयुक्तिक आहे. शिवात्म्याच्या आत्मतत्वाला जन्म मरण लागत नाही, ते स्वयंभू आहे. एक उदाहरण घेऊन चला. एक राजा आहे, एक अधिकारी आहे, सरदार, आणि एक कारकून आहे. सगळ्यांना ऑफिस आहे का नाही? राजा सुद्धा ऑफिसमध्ये जातो. तो अधिकारी जो आहे क्लास 1 ऑफिसर, तोही ऑफिसमध्ये जातो, कार्यालयात जातो. आणि जो कारकून आहे तो पण कार्यालयात जातो. पण बसायची जागा कशी आहे? राजाचं प्रशस्त दालन आहे, अधिकाऱ्याला केबिन आहे, कारकुनाला 4-5 लोकांसोबत बसायचंय. कारकून जर उशिरा आला तर अधिकारी त्याला दंड करू शकतो. पण कारकून अधिकाऱ्याला दंड नाही करू शकत. शिवात्मा जीवात्म्याला दंड करू शकतो, पण जीवात्मा शिवात्म्याला, ईश्वराला दंड नाही करू शकत. अवतारी पुरुषाला दंड नाही करू शकत. जीवाला आणि शिवाला, जीवात्म्याला आणि शिवात्म्याला कर्माचं सूत्र बंधनकारक आहे. राजाला नाहीये, तो स्वयं मालक आहे. नाही वाटलं तर तो येणार नाही महिनाभर. अधिकाऱ्याला जमेल का तसं? अधिकारी असून महिनाभर मी येत नाही, सुट्टी न टाकता चालेल का? बंधन कारकुनाला पण आहे, अधिकाऱ्याला पण आहे, राजाला नाहीये. पण बंधनामध्ये फरक आहे. अधिकाऱ्याला त्याचं स्वतःचं बंधन आहे, तो शिवात्मा आहे. आणि जो जीवात्मा आहे, कारकून आहे, त्याच्यावर त्याच्या कर्माचं बंधन आहे.
अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार कारकुनाला काम करावं लागतं. व्यापकता जशी जशी वाढत जाईल तसं तसं हे उदाहरण आपल्या लक्षात येईल. कारकुन, अधिकारी आणि राजा किंवा मालक त्या आस्थापनाचा. अधिकारी येऊ शकतो, तो म्हणू शकतो की बाबा मी आज घरी चाललो, काही फाईल घरी घेऊन जाऊ शकतो. प्रवासात आहे तो, त्याचं काम करू शकतो. त्याचं काम वेगळं आहे, कारकुनाचं काम वेगळं आहे. दुष्टांच्या निर्दालनासाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी येणं हे अधिकारी वर्गाचं काम आहे. आणि कारकुन म्हणजे माझ्यासारखी सामान्य माणसं आपल्या कर्माच्या बंधनाप्रमाणे, वासनांप्रमाणे जे काही राहिलंय ती तृप्ती करण्याच्या निमित्ताने या भूतलावर जन्म झालेला आहे. तो सामान्य माणसांचा जन्म झाला आहे. आपल्या इच्छेने अनेक अवतार घेता येतात आणि कार्यपूर्तीनंतर देह विसर्जन करता येतो. तो पुण्यात्मा आहे, तो शिवात्मा आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. जीव एकदेशी नर, विचारे झाला विश्वंभर. विश्वंभरास संसार, चुके ना की श्रीराम. समर्थ म्हणतात जीव एकदेशी आहे, तो संकुचित आहे. जीवात्मा देहामधला. विचारे झाला विश्वंभर, विचार व्यापक झाला. मी म्हणजे केवळ देह नाहीये, मला अनेक काम आहेत. परब्रह्म स्वरूप काय काय करतं, त्याच्या अधिष्ठानावर ही सगळी सृष्टी, हे सगळं चराचर चाललेलं आहे. वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत. मग मला पण काही जमलं पाहिजे. म्हणून मग मी 4 चळवळींमध्ये भाग घेतो, माझी व्यापकता वाढवतो, माझं कार्यक्षेत्र वाढवतो, माझ्या अधिकारांचा वापर करतो. शिवात्मा. विश्वंभरास संसार चुके ना की. पण विश्वात्मा जरी झाला, विश्वंभर जरी झाला, तरी त्याला जन्म मरण चुकत नाही. कुठल्या अवतारी पुरुषाला? ब्रह्मा विष्णू महेश्वराला सुद्धा जन्म आणि मरण चुकलं नाही. कुठल्या संतांना चुकलंय? सगळ्यांना. म्हणून संसार हा शब्द जन्म मरणाच्या चक्राच्या दृष्टीने या ठिकाणी घेतलेला आहे. विश्वंभरास, त्या शिवात्म्याला सुद्धा संसार चुके ना की. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान, निवृत्तीरूपे विज्ञान झाले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात शिव आणि जीव हे दोन्ही चैतन्य रूप आहेत. पण दोन्ही चैतन्य रूप आहेत. जीवात्मा चैतन्य रूप नाहीये का? परब्रह्माचा अंश आहे. शिवात्मा चैतन्य रूप नाहीये का? त्याची व्यापक जाणीव त्याची व्यापक मोठी झालेली आहे, व्यापक झालेली आहे. जीवात्मा आणि शिवात्मा दोन्हीही चैतन्य रूप आहेत. पण मी जीवात्मा आहे किंवा मी शिवात्मा आहे या उपाधीचा अभिमान दोन्हीकडे आहे. जीवाला पिंडाचा अभिमान आहे, तर शिवाला ब्रह्मांडाचा अभिमान आहे. मी या ब्रह्मांडाचा स्वामी आहे. समर्थ म्हणतात पिंड आणि ब्रह्मांडाच्या उपाधीने किंवा त्याच्या अभिमानाने दोघांनाही जन्म मरण रूप संसार चक्रामध्ये फिरावं लागतं. अवतारी पुरुषांना सुद्धा फिरावंच लागतं. पण त्यांच्या हातात आहे, ते त्यांच्या नियंत्रणात आहे सगळं. कधी जन्म घ्यायचा आहे, कुठे जन्म घ्यायचा आहे. आणि तरीही ते ऐशो आराम असलेल्या घरामध्ये, परमवैभव संपन्नता असलेल्या घरामध्ये किती संतांचा जन्म झाला. उलट 99% संत हे अत्यंत बिकट अशा परिस्थितीत जन्माला आलेले आहेत. समर्थ म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान. कुठलं ज्ञान आहे? अहम ब्रह्मास्मी. अनेक विकारांनी वळलेले आहे. ज्ञानी एवढे ब्रह्मांड केले, त्या ज्ञानाने ती जी स्फूर्ती आहे, ते जे स्फुरण आहे, त्यातून तर हे सगळं उभं राहिलंय.
नाही ते काहीच नव्हतं ना. माझ्यासोबत मला अनेक मिळाले पाहिजेत, अनेकांसोबत मला खेळता आलं पाहिजे. मला एकट्याला कंटाळा येतो आहे. एकोहम बहुश्याम. ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकाराचे वळले. त्या ज्ञानाने वाढवलंय, त्या ज्ञानाने हे सगळं सृष्टी रचलेली आहे. अनेक गॅलेक्सीज त्याने उभ्या केलेल्या आहेत. ते मूळ ज्ञान आहे. आठवे देह ब्रह्मांडीचे, ते हे ज्ञान साचे. विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे. कुठलं पद पाहिजे आपल्याला? अज्ञानाचं तर नाहीच नाही, विपरीत ज्ञानाचं तर बिलकुल नको, ज्ञानाचं सुद्धा नको. त्याच्या पुढे आम्हाला विज्ञान पद पाहिजे. समर्थ म्हणतात, निरसिता जीव शिव उपाधी. आत्ता जी आपण पाहिली ती, मी जीवात्मा आहे, मी शिवात्मा आहे, मी पिंडाचा मालक आहे, मी ब्रह्मांडाचा मालक आहे, ही उपाधी काढून टाकल्यानंतर निरसिता जीव शिव उपाधी. जीव शिवची कैचे आधी? त्या जीवाशिवाच्या आधी कोण आहे? स्वरूपी होता दृढ बुद्धी. स्वस्वरूपी माझं स्वरूप, ते आत्मज्ञान. तिथं दृढ बुद्धी होता. आपण कैचा? आता मी कुठे? माझं सगळं अस्तित्व जाणं, मी परब्रह्म स्वरूप होणं, माझा आत्मविलोप होणं, यालाच शास्त्रामध्ये जीवनमुक्त दशा असं म्हणलेलं आहे. ती जीवनमुक्त दशा म्हणजे अपूर्णातून पूर्णाकडे जाणारी अवस्था. पूर्णामध्ये आपण काय म्हणतो? ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र आहे, ओम पूर्णमिद पूर्ण पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून बाहेर काही काढलं ते जाणवतं की ते अपूर्ण आहे, परंतु ते पूर्णाचा अंश असल्यामुळे ते पूर्णच असतं, पण त्याला वाटतं मी अपूर्ण आहे. अपूर्णातून पूर्ण अवस्था प्राप्त व्हावी म्हणून समर्थांनी हा 20व्या दशकातला पूर्णापूर्ण समास आपल्याला सांगितला. आठवे देह ब्रह्मांडीचे. ब्रह्मांड पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार आपण देह पाहिलेले आहेत. पिंडाचे देह पाहिले तनुचतुष्टयमध्ये, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. ब्रह्मांडाचे देह पाहिले, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया. ही जी मूळ माया आहे ते विज्ञान आहे. समर्थ म्हणतात आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे, हे खरं ज्ञान आहे. एकोहम बहुश्याम. पण त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्या पलीकडे तिथं विज्ञान आहे. ते ज्ञान सुद्धा संपतं आणि तिथं केवळ विज्ञान आहे. त्या विज्ञानामध्ये आपल्याला आत्मविलोप करायचा आहे, आपलं अस्तित्व संपवायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात तेथे आपण कायचा. आता आपण कुठेही उरलं नाही पाहिजे. मग आता तिथं नाही उरायचं तर मग प्रपंचात नाही उरायला पाहिजे. अगोदर प्रपंचाची मगरमिठी सोडवता आली पाहिजे. प्रपंचातून मुक्त झालं की आपल्याला सवय होईल मुक्त व्हायची, लिप्त न व्हायची, निर्लेप व्हायची. ती प्रक्रिया अव्याहत पुढे चालू राहण्यासाठी आपण उद्या दुपारी पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.